खेळ सुरू ठेवू शकता. यस, गाडी कुठली? हा, इकडे गाडी आहे बघा, ती जरा साईडला घ्या. क्लास रिफ्लेक्शन चा थोडासा अडथळा येतोय. आमचे विकास आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. विकास पाटील, महेश बुवा सकाळी होते आमचे, अतिशय चांगले गोलंदाज आहेत महेश पाटील. तर सामन्याला सुरुवात होते. वलिया मैदानाकडे वलप वर्सेस कोपरा असा हा सामना आहे. 6 षटकांचा सामना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज निहाल पाटील. जबरदस्त चेंडू फेकी इथे पाहायला मिळतीये. सिंगल नाहीये, कोणती धाव नाहीये. डॉट चेंडू येतोय. जिनीत पवार खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त आक्रमक खेळाडू. या 2-3 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा फॉर्म या खेळाडूने दाखवलाय. गोलंदाजी असो वा फलंदाजी, पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या वर्षी जिनीतचा राहिलाय. तो जिनीत, परंतु समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय निहाल. फुलटॉस होता, कव्हरचा वापर पाहायला मिळतो आणि इथे मात्र मिस फिल्डिंग होते करण पाटील करबी. तत्पूर्वी मात्र बॅकअपला चांगलं क्षेत्ररक्षण. अमन ब्रिगेड म्हटलं तर एक जबरदस्त संघ पॅकर्स आमचे प्रभाकर शेठ पाटील हे नियमित सध्याच्या घडीला बरेच संघांना पुरस्कृत करत असतात. कानपुले असेल, वलवले असेल, त्याचबरोबर वलप असेल. रियान्स 11 वलप अमन ब्रिगेड या नावाने टीम इथे खेळताना दिसते. आमचे प्रभाकर शेठ पाटील वलपचे उद्योजक इथे आले असतील तर त्यांचं स्वागत आहे. आणि जर लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहत असतील तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत असेल. वलप म्हटलं तर आमचे उत्कृष्ट समालोचक आज जे या मंचावरती आहेत, प्रवीण टेंबे यांच्या गावातील संघ. उत्कृष्ट पंच अनिल टेंबे यांच्या गावातील संघ. अनिल टेंबे या स्पर्धेमध्ये नक्कीच आपली भूमिका अदा करताना दिसतात, आज नाही आहेत. हो, इथे मात्र कलाईचा वापर, पण पाहूया नक्कीच बॅटची खडा असं काहीतरी संकेत. तर बघूया आपण दोन्ही पंचांच्या माध्यमातून इथे थोडीशी बातचीत पाहायला मिळेल. यस, काहीतरी घडलंय मैदानामध्ये, हेच असतं. कारण कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. जर एखाद्या पंचाला थोडासा प्रॉब्लेम आला तर नक्कीच तो दुसऱ्या पंचांशी वार्तालाप करून तो प्रॉब्लेम सॉल्व करून घेतो. आणि तसंच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. कुठेतरी बॅटची कडा लागली होती आणि इथे मात्र फलंदाज जगदीश ठाकूरला परतावं लागेल. एक मोठा हादरा मात्र डीसीसी कोपरा संघाला लागतोय. डीजे जीतू आमचे आईचा निरोप. तर पहिली विकेट मात्र तंबूच्या असलेला गोलंदाज निहालला मात्र ही सफलता प्राप्त होते. प्रवीण पाटील विकेट किपिंगची भूमिका अदा करताना दिसतोय. एक जबरदस्त क्रिकेटर. अनेक वर्ष या प्रवीण पाटीलने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. आज देखील तो मैदानामध्ये असल्यानंतर खेळाडूंना एनर्जी प्रोत्साहन करण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. चेतन असतील आमचे, ते देखील चांगले क्रिकेटर आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज निहाल. हो, थोडासा खाली राहतो चेंडू, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकदा नक्कीच मिळेल. शॉर्ट मिड ऑफला मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय अमन करबी. तत्वीर मात्र सिंगल मिळेल. एक सिंगलने मात्र धाव संख्या जाऊन पोचली आहे ती 4 वरती. 1-4 ही सुरुवात मात्र डीसीसी कोपरा संघाची आपल्याला पाहायला मिळते.
जिनीत पवार. हो, काहीतरी थोडासा रिदममध्ये प्रॉब्लेम्स पाहायला मिळतंय. रनिंगचं घेताना थोडासा अडथळा निर्माण नक्कीच झाला निहालला. धाव इथे मात्र हा डेड बॉल. पाहूया पुन्हा एकदा जिनीत खेळण्यासाठी सज्ज होईल. डीसीसी कोपरा वर्सेस वलप असा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतंय. हो, फुलटॉस होता, दिशा दिलीये कव्हर क्षेत्रामध्ये. अमन मात्र चेंडूवरती आलाय आणि जबरदस्त हे फिल्डिंगचा प्रयत्न आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा थ्रो. त्या पलीकडे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये अतिशय चांगली रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली. कारण एका धावेला त्यांनी डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावा मिळतील. या 2 धावेनिशी मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावपलकावरती धावाले ते 6. एक गडी बाद 6. आदईकर यांच्या आवाजाने घुमघुमणारा हा संगीत आहे. जबरदस्त तिच्या ऑपरेटिंगचा प्रयत्न. आणि वलप म्हटलं तर अजून एक जबरदस्त गायक आमचे सम्राट पाटील ह्यांना देखील दूर ठेवता येणार नाही. एक जबरदस्त ऑर्केस्ट्रा आणि अतिशय चांगले गायक म्हणून प्रख्यात आहेत ते सम्राट पाटील. हे देखील जर सामना पाहत असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. बरेच मोठमोठे इव्हेंट सम्राट पाटील आपल्या आवाजाने कव्हर करत असतात, त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र आता दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज मैदानामध्ये येतोय. तो गोलंदाज निशांत पाटील. निशांत पाटील आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला दुसरं षटक. समोर फलंदाज आपण पाहतोय कुणाल ठाकूर. कुणालसाठी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. पहिली विकेट मात्र प्राप्त होतोय ती गोलंदाज निशांतला आणि कुणालला मात्र परतावं लागेल. पहिला दुसरा आद्रा टीम डीसीसी कोपऱ्याला. तर दुसरा विकेट अंश 11 डीसीसी कोपरा संघाला. अंश 11 म्हटलं तर खऱ्या अर्थाने नेहमीच गेली 3 ते 4 वर्ष या नावाने हा संघ खेळत आहे. प्ले अंश 11 म्हटलं तर किरणे गावचे उद्योजक सरपंच सन्माननीय शैलेश माळी यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि बऱ्याच जेव्हापासून अंश 11 खेळणे अंश 11 या नावाने हा संघ उतरलाय तेव्हापासून मात्र अतिशय चांगल्या इन्फॉर्ममध्ये स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलं या संघाने. बऱ्याच ट्रॉफी बऱ्याच वेळा ह्या संघाने ट्रॉफ्या मारलेल्या आहेत आणि गेली 2-3 वर्ष चर्चेमध्ये हा डीसीसी अंश 11 खेळणे संघ राहिलाय. निलेश प्रधान साहेब देखील या संघाला नेहमीच पुरस्कृत करत असतात. सर्जा बैलाचे मालक. तर इथे मात्र खेळायचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. सिंगल मिळेल आणि एका धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. करण पवार आहेत आमच्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. कोपरा संघाचे जिनीत पवार यांचे बंधू. तर नक्कीच त्यांचं देखील स्वागत. इथे वलपचे आमचे 12th मॅन सूरज पाटील. सूरज, असं वाटलं होतं मला की तू मैदानामध्ये खेळशील, कारण एक जबरदस्त पॉवरफुल खेळाडू आहे, परंतु सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे. तर इथे मात्र धाव संख्या आहे ती 7 वरती. 2-7. थोडीशी धीमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, परंतु 6 ओव्हरमध्ये असंच असतं क्रिकेट. 6 ओव्हरचा हो इथे मात्र फक्त एक हलक्या आता सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फसला गेलाय. जिनीतचा ड्रॉप टाकायची होती परंतु नाहीये.
तिथे अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण शॉट्स लिमिट ऑफला पाहायला मिळतंय प्रति सांगडेच्या माध्यमातून. आणि झिनितला मात्र परतावं लागेल. पहिली तिसरी विकेट निर्णायक विकेट मात्र इथे प्राप्त करतोय गोलंदाज निशांत. झिनित पवार ज्याच्यावरती संपूर्ण आशा अपेक्षा मात्र कुठेतरी खंडित होताना दिसत आहेत. तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. थोडासा अडचणीमध्ये परंतु या मैदानामध्ये असे अनेक सामने आपण पाहिलेले आहेत. कारण अशा बिकट परिस्थिती सुरुवातीला आल्या त्यानंतर मात्र त्या परिस्थिती सुधारण्याचं काम मात्र अनेक संघांनी केलं होतं. कारण जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीची विशेषता आहे की आम्ही 6 षटकं का ठेवलेले आहेत. 6 षटकं का ठेवलेले आहेत. 6 षटकांमध्ये तुम्हाला तुमचा प्रॉपर गेम आम्हाला समजावा यासाठी आम्ही 6 षटकं ठेवलेले आहेत. 6 षटकांमध्ये तुम्ही कसा खेळ करता यासाठी आम्ही हा 6 षटकांचे सामने ठेवलेले आहेत. 6 षटकांमध्ये बिकट परिस्थिती तुम्ही कशी सुधरवता यासाठी आम्ही 6 षटकं ठेवलेले आहेत. 6 षटकांमध्ये तुम्हाला नॅचरल गेम करावा लागतो. झटपट नाही तर तुम्हाला टेक्निक गेम कशा पद्धतीने स्वतःला बॅलन्स करून या 6 षटकांमध्ये हा खेळ करायचा आहे. या अनेक गोष्टी या 6 षटकांमध्ये तुम्हाला कराव्या लागतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. एकच धाव मिळेल एका धावेनेशी मात्र षटक संपला गेलाय. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय. 5-0-0च्या सरासरीने मात्र धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 धावा 3 गडी बाद. क्या बात आहे. नक्की स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी. समाधान भोईर त्याचबरोबर सुजित पाटील आलेले आहेत. नितीन भोईर, कल्पेश भोईर, विकास पाटील. संपूर्ण काहीतरी चर्चा होते की कशा पद्धतीने अजून आपल्याला हे पुढचे दिवस कशा पद्धतीने पार पाडायचे आहेत, काय काय प्लॅनिंग आखायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी होताना दिसतात. अजून रुपेश पाटील आहेत, विश्वास पाटील आहेत. संपूर्ण ही कमिटी आमची या स्पर्धेला हँडलिंग करताना दिसत आहेत. तर इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर अंश 11 DCC कोपरा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. आमचे राजन तोडेकर, नरेश गायकर, दिलीप ठाकूर नेहमीच्या संघाला बिग सपोर्टिंग मध्ये आम्ही बऱ्याच वर्ष पाहत आलेलो आहोत. त्यांचं देखील स्वागत असेल. आमचे भाऊजी नरेश पवार हे देखील या सामन्याला एन्जॉय करत असतील, त्यांचं देखील स्वागत असेल. पण इथे मात्र आता या दोन्ही फलंदाजांवरती अतिशय जिम्मेदारी आहे. साहिल कोहली मैदानामध्ये आणि यश कोहली ही जोडी मैदानामध्ये. परिस्थिती बिकट आहे. बिकट परिस्थितीतून परिस्थिती कशी सुधरेल याकडे मात्र या दोन्ही फलंदाजांना लक्ष द्यावं लागेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक साहिल होता. यस, टॉससाठी तोच आला होता. धडपडत नक्कीच थोडीशी धावपल त्याची देखील झाली होती, परंतु तो आला. का आला? कारण मला माझ्या संघाला कुठेतरी चांगल्या उंचीवरती न्यायचं आहे, मला कोणतीही पॅनल्टी नको या आशेने तो मात्र धावत धावत आला. तिकडे कोपड्याचा देखील तो खेळाडू धावत धावत आला होता, मॅडी ठाकूर. यांचं कौतुक करावं लागेल. तर इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 12 वरती. कॅमेरामॅनचं चांगलं वर्क नक्कीच पाहायला मिळतंय. दिवसभर मस्त त्या बांधलेल्या स्टेजवरती बसून
त्या कॅमेरा बॉक्समधून चांगली ही क्षणचित्र टिपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वर्क आहे त्यांचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. निहालचा दुसरा षटक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे साहिल कोहलीचा, परंतु तो फसला गेला. मिड विकेटच्या दिशेने हा झेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद. चौथा विकेट तंबूच्या अष्टयाला. बात आहे. तर इथे मात्र पूर्णपणे डीसीसी अनशिलवण डीसीसी कोपरा संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय. कारण 12 वरती 4 विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक असे खेळाडू बाद होताना दिसत आहेत. 4 विकेट आतापर्यंत गारद झाले ते कोपरा संघाचे. पण जिनिसची जेव्हा आम्ही चर्चा वार्तालाप केली त्यावेळेला जिनितने देखील सांगितलं होतं की नक्कीच आम्ही या सीझनमध्ये सध्या जास्तीत जास्त तरी फलंदाजी स्वीकारतोय. तर टॉसचा तेवढा आम्हाला फरक पडला नाही आहे. कारण आम्ही जरी टॉस जिंकला असता तरी फलंदाजी स्वीकारली असती हे त्याचं म्हणणं होतं. परंतु प्रथमेश जर पाहायला गेलं तर आता जी परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे. वाईट चेंडू नक्कीच आहे, बिकट आहे. कारण सध्या जो तुमचा स्टार्ट हवा होता तो नाही आहे इथे. कारण पूर्णपणे संघ अडचणीमध्ये आहे. कारण धावांचा विचार केला तर 13 आणि विकेट 4 गेल्यात आणि तिसरा षटक इथे सुरू आहे. अजून बरेच चेंडूचा खेळ बाकी आहे. परिस्थिती सुधारवण्यासाठी हे येणारे चेंडू खूप असतील. कारण त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर फलंदाज मैदानामध्ये रोहित कोहली आहे, ज्याच्यावरती अति नेहमीच हा संघ भरोसा टाकत असतो आणि त्याला लायक कामगिरी या खेळाडूने नेहमीच केलेली आहे. कोपरा म्हटलं तर रोहित हा देखील एक निर्णायक खेळाडू या गावातून आपण अनेक वेळा पाहिलेला आहे चांगला खेळ करताना. तोच रोहित. हो, पाण्याचा प्रयत्न. साहिल आलाय. विश्वास नव्हता परंतु घेतली कॅच. क्या बात आहे, जबरदस्त. अतिशय चांगला प्रयत्न साहिलचा राहिलाय. हा साहिल चमकलाय. यस, धन्यवाद. तर यानंतर जो सामना आहे बघा, शनिकृपा कोपरा आणि VRCC उसाटणे. इनिंग संपण्या अगोदर या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही उपस्थित नसाल, समोरचा असेल त्याला टॉस विन आहे. जर दोन्ही नसतील, सामना सुरू झाला तर ओव्हरची पेनल्टी 6 ऐवजी 5 ओव्हर. आणि असे किस्से घडलेले आहेत. म्हणजे ही चर्चा नियमांसाठी या स्पर्धेचं नाव सध्या बरीच लोक घेत आहेत की नियम अतिशय कडक आहेत या स्पर्धेमध्ये. ओ, इथे काय घडलंय, आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये ही विकेट. पाहायला गेलं तर काही गरज नव्हती पण विकेट आली आहे. ही पण नाही का, तर रनच नाहीये. स्ट्राइक में यश गायकर मात्र इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. अतिशय बिकट परिस्थिती. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 विकेट तंबूच्या ऑस्ट्रेलियाला.
तनिष कोहली आणि यश कोहली लगातार 3 षटकारांसाठी 2000. स्कोरर आमचे प्रथमेश नेरुलकर यांच्या वतीने हा पारितोषिक आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. अतिशय बिकट परिस्थिती इथे पाहायला मिळते. ती अंशदेवान डीसीसी कोपरा संघाची. कुसाटने यस कोपरा शनिकृपा कोपरा टीमचे कॅप्टन राधे आलेले आहेत. हा चला VRCC उसाटणे टीमला देखील सूचना. अजून 3 ओव्हर आहेत पण त्या अगोदर येणं गरजेचं आहे. जेव्हा शेवटचा षटक सुरू असतं ना त्यावेळेला तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये उभं राहायचं आहे. 13 धावा धावपलकावरती पाहू शकता मैदानामध्ये आपण. यश कोहली आता याच्यावरती अतिशय जिम्मेदारी असेल. यश कोहली आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तनिष कोहली. यश आणि तनिष वेदांत आलाय गोलंदाज. परेश पाटील वलभचे युवा उद्योजक SS कंस्ट्रक्शनचे मालक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठं डोनेशन पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. परेश पाटील यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. नेहमीच जीवा भोईर 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि पेंदरची स्पर्धा म्हटली तर नेहमी त्यांचं योगदान राहिलेलं आहे. तर परेश जर हा सामना लाईव्ह पाहत असतील तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक आमचे संपूर्ण ही कमिटी समाधान भोईर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत असेल. थोडंसं खाली राहतोय चेंडू. ऑन साईडला भेडकावलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट येईल का हा प्रश्न होता परंतु नाहीये. वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धावेनिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. 15 धावा धावपलकावरती 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना कोपरा संघाचे शनिकृपा कोपरा संघाचे दुर्गेश ठाकूर एक अतिशय चांगले क्रिकेटर खेळाडू आहेत. तिथे आले असतील तर या. अमित तांबोली एक उत्कृष्ट पखवाज वादक त्यांचं देखील स्वागत असेल. यावं आपण व्यासपीठावरती. हो इथे मात्र काहीतरी थोडासा रिदममध्ये प्रॉब्लेम आलाय गोलंदाज वेदांतला. याचबरोबर व्यासपीठावरती नक्कीच ज्यांचं इथे आगमन होत आहे. मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला SS कंस्ट्रक्शनचे मालक युवा उद्योजक सन्माननीय परेश पाटील आणि त्याचबरोबर वलभ गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव अमन ब्रिगेडचे सर्व सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील वलभ यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. वेलात वेल काढून आज ही मंडळी या व्यासपीठावरती आल्या त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील सन्माननीय परेश शेठ पाटील आपलं पुन्हा एकदा गावदेव चॅम्पियन स्वर्गीय जीवा भोईर 11 गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. हो 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 इथे मात्र मस्त फटका आहे आणि क्या बात आहे. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडकवला गेलाय. यस इथे तत्पूर्वी फलंदाजाने 3 धावा धावून काढल्यात. थोडासा रिव्ह्यू पाहिला जाईल कारण चेक केला जाईल तिकडे की काय आहे. चेक करायचं आहे का पंच. यस ओके. इट्स ओके आहे. कंप्लीट 3 धावाच होतील कारण पॉइंटच्या आतमधून चेंडू अडकवला गेलाय. चांगला प्रयत्न. 1 धाव कुठेतरी वाचवली. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 22 धावा 22 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना
ओ क्या बात आहे, जबरदस्त चेंडू जाईल सीमा पलीकडे. या इनिंग मधला हा पहिला दमदार षटकार फलंदाज तनिष कोहलीच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, ज्याने आल्या आल्या षटकार ठोकलाय. 6ने खातं ओपन केलंय. जे पहिल्या खेळाडूंना जमलं नाही ते मला जमलं हे त्याने दाखवलंय. आणि जबरदस्त हा षटकार. चला चेंडू भेटत नाही दुसरा घ्या, आम्ही पहिला सांगितलंय. इथे थोडासा चेंडू खूप दूर जात असतो, त्यामुळे आम्ही हा पर्याय शोधलाय की पंचांकडे चेंडू देण्यात आलेले चॉईस बॉल तुमचेच आहेत, मग तो आल्यानंतर तो घेऊ शकता, पण त्या चेंडूची वाट पाहू नका. हो यस, एक धाव इथे कंप्लीट होती. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. 29, 29 धावा. सुजल भोईर देखील लाईव्हचा आनंद घेतात, थोडं कामामध्ये आहेत. अतिशय चांगली स्कोरर त्यांची देखील आहे. सगळ्यांची चांगली भूमिका आहे. फिंदरची स्पर्धा म्हटली तर चांगले योगदान त्यांचं असतं. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट येतोय. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. अंश 11 DCC कोपरा संघाच्या 29 धावा. 6 बाद 29. ठीक आहे. नक्कीच, कारण हेच तर आपल्याला करायचं आहे. येणाऱ्या जो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्या विमानतळाला नाव फक्त आणि फक्त आपले लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचाच राहणार यात शंका नाहीये. आणि त्या नावासाठी मात्र संपूर्ण हा समाज, आगरी कोली खराडी, संपूर्ण स्थानिक समाज इथून एकवटलेला आहे. आणि येणाऱ्या या नवी मुंबई विमानतळाला नाव फक्त आणि फक्त स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचाच लागणार आहे. कारण ती आम्हाला खात्री आहे, कारण हक्काने आम्ही सांगू शकतो, कारण ज्या लोकनेत्याने या गोरगरिबांसाठी कार्य केलेलं आहे, तर त्या लोकनेत्याचं नाव मात्र या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलंच पाहिजे. आणि लागणार ही 100% गॅरंटी आहे. तर इथे मात्र ओली आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय, जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय. कारण येणारे पाहायला गेलं तर अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परिस्थिती अनुकूल आहे, परंतु या अनुकूल परिस्थितीतून ज्या पद्धतीने इथे खेळ करण्याचा प्रयत्न आता मात्र कोपरा संघाला कुठेतरी करावा लागेल. ज्या अनुषंगाने 29 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. थोडासा चेंडू बाहेर निघतोय. पंचांचा ज्या पद्धतीने आपण उल्लेख करतोय, सुनील पाटील आणि इकडे दुसऱ्या बाजूला बालाजी पिल्ले, हे 2 पंच मात्र मैदानामध्ये कार्यरत असताना दिसत आहेत. तिसऱ्या बाजूला आमचे द्वारकानाथ चौरगे सर आहेत. 5वा षटक इथे मार्गस्थ गोलंदाज प्रवीण पाटील. ऑन साईडला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, सिंगलच मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या आता 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 30 धावा धावफलकावरती. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना एक षटकार मात्र आतापर्यंत आपण पाहिला, तो देखील तनिष कोहलीच्या बॅट मधून. यश कोहली मात्र इथे चांगला प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्याने 5 चेंडूचा खेळ केलाय, त्यामध्ये 10 धावांचं योगदान दिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची अवधी आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 31 वरती. 6 षटकांचे सामने आहेत आणि 6 षटकांमध्ये
किमान 65 70 60 65 50च्या वरचा स्कोअर तुम्हाला करणे गरजेचं आहे प्रथमेश. कारण या मैदानामध्ये जर एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली तर मात्र त्या धावा की एक वेगाने मात्र होताना देखील आपण पाहिलेल्या आहेत. कारण याच मैदानामध्ये काल 93 धावा चेस होताना देखील आम्ही पाहिलेल्या आहेत. परंतु याच मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये 1 धाव न होताना देखील आम्ही पाहिलेली. म्हणजे ही जी विकेट आहे समाधान, तुमच्यामध्ये फक्त क्षमता असायला हवी की स्कोर किती असू द्या आम्ही जिंकूनच देऊ, हा आत्मविश्वास घेऊन जर तुम्ही मैदानामध्ये येत असाल तर ते सामने कसे असू द्या, मोठे असू द्या छोटे असू द्या, ते जिद्दीने तुम्ही जिंकू शकता. परंतु इथे मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर रिलायन्स 11 अमन ब्रिगेड जय हनुमान वल्लभ संघ एक मजबूत पोझिशनमध्ये दिसतोय. कारण त्यांचे बिग सपोर्टर आणि या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान देणारे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने परेश शेठ पाटील आणि आमचे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. नेहमीच्या संघाला बिग सपोर्ट त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे. वल्लभ गावचे आदर्श आहेत तर त्यांचं देखील स्वागत. आणि वल्लभ म्हटलं तर नेहमीच नाईटच्या स्पर्धा आमचे सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील असतील, त्याचबरोबर आमचे अंकुश शेठ पाटील असतील, यांच्या माध्यमातून या नाईटच्या स्पर्धा आम्ही नेहमीच पाहत असतो. त्याचबरोबर प्रभाकर शेठ पाटील देखील वेगळे नाही आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धा वल्लभ गावामध्ये आम्ही पाहिलेल्या आहेत. तसेच आमचे सम्राट पाटील असतील गायक कलाकार, त्यांचं देखील स्वागत असेल. तर इथे मात्र आणि त्याचबरोबर विहान 11 खाडेकर आमचे प्रकाश खाडेकर साहेब जे एक अतिशय चांगले पॅकर्स आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. इथे मात्र आता 6वा षटक सुरू होत आहे. 5 षटकामध्ये DCC अंश 11 DCC कोपरा संघाची धावसंख्या आहे ती 31 धावा. जिवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये इथे आल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांनी आमच्याशी वार्तालाप देखील केली की खरोखरच आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं सुंदर आयोजन असू शकतो. परंतु नाही आहे. जिवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटली तर वर्षानुवर्षे काहीतरी वेगवेगळं करण्याचं मात्र यांचं प्रयत्न असतं. आणि यावर्षी तर इथे या मंचावरती आल्यानंतर एक अतिशय सुंदर असं देखणं VIP डायस आपल्याला पाहायला मिळते. कारण असं वाटतं की कुठेतरी गॅलरीतून आपण ह्या सामन्याचा आनंद घेतोय. थोडासा गोलंदाज किट होतोय. चेतन पाटील आहे, चेतनचा देखील मगाशी उल्लेख केला होता. नेहमीचा खेळाडू देखील या संघासाठी चांगला प्रयत्नशील राहिलेला आहे. अनेक वर्ष तो देखील या संघाचा चांगला खेळ करताना दिसतोय. तोच चेतन मात्र गोलंदाजीवरती. प्रथमेश बरोबर आहे तुझं, क्योंकि समाधान है तो सब मुमकिन है. ये आपकी राय बिल्कुल सही है. और ये कॉल किया गया, रिव्यू लिया गया है, या अंपायर को डाउट है थोड़ा सा ये एग्जैक्टली क्या है, क्योंकि अंपायर्स तो बिल्कुल अंपायर्स के लिए तो ये ऐसा है कि आपको यदि डाउट्स हो तो उसे क्लियर कीजिए. तो जरूर उन्होंने डाउट्स क्लियर करने के लिए तीसरे अंपायर की तरफ मांग की गई है. अंपायर के लिए डाउट्स है तो चेक करेंगे हम यहाँ पर. द्वारकानाथ चौरगे सर हैं तीसरे अंपायर की भूमिका में. तो यहाँ पर ते चेक केला जातोय की एक्झॅक्टली हा चेंडू कसा आहे, काय आहे. इट्स फेअर डिलिव्हरी आहे, इट्स क्लिअर. तो नक्कीच इथे हा निर्धाव चेंडू येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 31. 6व्या षटकाचा खेळ सुरू असताना यश कोहली मैदानामध्ये आणि तनिष कोहली ही जोडी मैदानामध्ये आहे. सध्या यश स्ट्राईकला, मात्र इथे डावखुऱ्याचा फलंदाज. इथे अजून एक निर्धाव चेंडू येतोय डॉट वरती. डॉट चेंडूचा पर्सेंटेज जर पाहिला तर बराच काही म्हणजे बराच आहे. म्हणजे 11 चेंडू आतापर्यंत डॉट खेळला हा संघ. त्याच्यामध्ये विकेट गेल्या तर वेगळ्यात.
हो, दुसरे धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र थ्रो थोडासा स्ट्राईकला मात्र प्रवीणकडे थ्रो आला होता. त्याने ओळखलं होतं थ्रो अतिशय वेगाने होता. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोचली आहे ती 33 वरती. 33 रन्स, 33 धावा धाव फलकावरती. चेतन पुन्हा एकदा समोर यश कोहली. हो, जबरदस्त जबरदस्त शेवटपर्यंत किल्ला लढवतोय तो मात्र यश कोहली. षटकार आलाय. यश कोहली मात्र इथे जबरदस्त प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. एक हाती किल्ला लढवतोय. 39 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि इथे मात्र फसला गेलाय. खरोखरच एक असं वाटलं होतं की हा फुल टॉस आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. श्रीवूची मागणी इथे केली गेली, भीमरसाठी रेफर केला गेलाय. इट्स फेअर डिलिव्हरी, कारण चेंडू खाली आहे. तर इथे मात्र पाहायला गेलं तर यशला परतावं लागेल, कारण हा चेंडू मात्र षटकारासाठी नक्कीच मेजवानी होती असं वाटलं होतं. परंतु कधी कधी असं वाटतं ना की लॉलीपॉप, आणि तो लॉलीपॉप कधी कधी हातातून निसटतोय आणि तो खाली पडतोय. मग तो आपल्याला टेन्शन विचार येतो की एवढा चांगला लॉलीपॉप आपल्या हातातून पडला, खायची संधी गेली. हा बघा, मी पहिलाच दिलाय, कारण वारंवार या सूचना पोहोचल्या जाणार नाही आहेत. जे आहे ते आहे. यानंतर सामना शनिकृपा कोपरा वर्सेस VRCC उसाटणे टीम. सामना संपण्या अगोदर तुम्हाला यायचं आहे. तुम्ही तिकडनं याल, आमचे पाहुणे इथे उभे राहतील, आम्ही वाट पाहणार नाहीये. आयोजकांची सूचना आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर नसेल इनिंग संपण्या अगोदर तुमचा कॅप्टन, समोरच्या कॅप्टनला टॉस विन आहे. हो, नवीन फलंदाज रोहन आलाय. रोहनने त्या दिवशी मस्त नक्कीच खेळ केला होता, एक षटकार ठोकला होता. इथे मात्र इनिंग संपली गेली. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 39 आणि 40 धावांची गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी रिलायन्स 11 अमन ब्रिगेड जय हनुमान वलप या संघाला. तर बोलणार आहोत आपण पुढच्या सत्राकडे. युवराज माळी यांचा आवाज. तत्पूर्वी टॉस बॉक्समध्ये मी बोलतोय. 40 पाहिजेत. चला, आमचे सन्माननीय चला, मी विनंती करतोय, सन्मान इथे घेतोय. आमचे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय समाधान भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे सन्मान घेतोय. आदरणीय उद्योजक, सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय प्रभाकर शेठ पाटील वलप यांचा इथे शुभ सन्मान होतोय. अमन ब्रिगेड म्हटली तर एक मोठे पॅकर्स म्हणून प्रचलित असलेले व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर यशस कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय परेश शेठ पाटील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 6व्या क्रमांकाची इनामात राशी 22,222 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेला पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल परेश शेठ पाटील यांचा आभार आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय.
तर चला टॉस साठी चला कोपरा टीम कॅप्टन परेश शेट या. परेश शेट 1 मिनिट या. चला तर टॉस इथे आपण घेतोय. शनिकृपा कोपरा आणि VRCC उसाटणे या दोन संघांमधला हा पुढचा सामना आहे. तत्पूर्वी या स्पर्धेच्या नियमानुसार इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातोय. आमचे पाहुणे इथे आहेत, त्यांच्या हातामध्ये टॉस आहे, परंतु समोरचा कॅप्टन उपस्थित नसल्या कारणाने या स्पर्धेच्या नियमानुसार कोपरा संघाला टॉस विन दिला जातोय. तर VRCC संघाने ही नोंद घ्यायची आहे. फक्त डिसिजन सांगायचा आहे तुमचा. यस फिल्डिंग आहे. तर VRCC उसाटणे संघाला फलंदाजी करायची आहे. धन्यवाद. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत बघा. आणि याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते आमचे सन्माननीय पेंदर गावचे माजी सरपंच युवा उद्योजक आदरणीय नितीन शेठ भुईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय सचिन कोपरकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हा आणि वायफायची सेवा या स्पर्धेसाठी नेटसाठी पुरवण्यात आलेली आहे. ते आमचे नितीन भोईर यांच्या माध्यमातून. नितीन तुमचं मनपूर्वक धन्यवाद देतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. त्याचबरोबर आमचे गणेश आंग्रे हे देखील इथे आलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे. आशिष आंग्रे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. सचिन कोपरकर आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. आमचे सचिन भोईर यांचं देखील स्वागत आहे. याचबरोबर आमचे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. यस बोलूया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आवाज नवी मुंबईतील एक जबरदस्त समालोचक युवराज माले यांच्याकडे. धन्यवाद अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. या संपूर्ण स्पर्धेची धुरा खरं तर मायक्रोफोनच्या माध्यमातून ज्यांच्या आपण पाहतोय हातामध्ये आहे एक मोठी जबाबदारी. ते पहिल्या दिवसापासून हे संपूर्ण 7 दिवस पार पडतात असे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांना आपण ऐकत होतात. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. धावफलकावर धावा लागल्या त्या 40 आणि 41 धावांचं आव्हान आपल्याला इथे पाहायला मिळते. ते सेट करण्यात आलंय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. DCC कोपरा संघाने सर्वप्रथम फलंदाजी केली आणि त्यामध्ये 40 धावा उभारल्या. आता वल्लभ संघाला आपण पाहतो 41 धावांचं आव्हान आहे. ऑन पेपर जरी आव्हान सोपं दिसत असतं तरी देखील मात्र चांगली गोलंदाजी जर झाली तर आव्हान कठीण करू शकतो कोपरा संघ. मात्र त्यासाठी प्रयत्न हे मात्र भरपूर करायला लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अमन पाटील आणि त्याच्या समवेत मिस्टर बंटी आपल्याला पाहायला मिळतील. या पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. उत्तरार्धाला सुरुवात, चेसिंगला सुरुवात. जिनित पवार आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक हाताळण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्ले. बंटी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू बंटीसाठी मनगटाच्या सहाय्याने मात्र फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल गेलाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार आणि सुरुवात झाली धमाकेदार चौकार. दमदार बेमिसाल बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिनित पवारचा पहिला चेंडू पायावर टाकला होता. फक्त रिसचा वापर केला, मनगटाचा वापर केला, फ्लिक केलं आणि मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत पहिल्या बॉलवर चौकार प्राप्त केलाय आपल्या टीमसाठी, अर्थात वल्लभ टीमसाठी तो बंटीने. त्यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल हलकीशी फ्लाईट दिली आहे. आवाजाला सांगतात की बॅट जी आहे ती जमिनीला बरस झाली. त्याचा तो आवाज जो आहे तो प्रतिबिंबित झालाय. तो ध्वनी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. चांगलं कमबॅक जिनितचं. अगोदरचा बॉल वेगवान पद्धतीने पायावर टाकला होता, त्यामध्ये चौकार खाला. तदनंतर लाईन लेट मध्ये बदलाव केला, शरीरापासून थोडासा दूर आणि गती थोडी कमी, आणि त्याचा फायदा त्याला झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. वल्लभ धावा पाठलाग करायचा 41. वेगवान बॉल, बॅटचा चेहरा खोललाय आणि इथे मात्र बघा
बॉल गेलाय तो अगदी गली आणि थर्डमॅनच्या मधून सीमा पार, आणि मात्र इथे नशिबाची थोडी साथ मिळाली कारण चेंडूने दिशा बदलली आणि चौकार येतोय. चांगली फटकेबाजी बंडीच्या माध्यमात. पॉवर प्ले मध्येच आपण पाहतो 3 बॉल झालेत आणि जिनित पवारवर मात्र आक्रमण त्याने केले. 2 चौकार आलेत. 8 धावा धावफलकावर आहेत. जिनित पवार पुढचा चेंडू राईट मोर द विकेटने. यावेळेस बघा गती काढून घेतली, मात्र याला ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ वरनं खेळाडू आलाय. जबरदस्त फिल्डिंग यश कोहलीच्या माध्यमातून. पहा किती अंतर पार केलं त्याने लॉंग ऑफ ते एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. चांगला आपण पाहतोय काटक शरीर असते असलेला हा खेळाडू. धावा मिळत आहेत या ठिकाणी. 2 धावफलक अपडेट होत आहे. 10 धावा धावफलकावर. आमच्या संवेदा क्रिश कोपरकर जॉईन झालेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. यावेळेस पुन्हा पायावरचा बॉल आणि ते पकडलाय. इथे मात्र फसवलं ते फलंदाजाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. अगदी प्लम LBWच्या स्वरूपात. पहिला धक्का वलभ टीमला. बंटी बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला असेल साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. उत्तम दर्जाचं कॅमेरावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू तितकासा ओसरी घेतली नाही त्या बॉलने. थोडा खाली राहिला. अगदी गुडघ्याच्या अगदी खालच्या बाजूला हा चेंडू मात्र आपण पाहतोय लागला तो फलंदाज बंटीच्या, आणि तिथे मात्र इथे विकेट प्राप्त केली LBWच्या स्वरूपात. ते अर्थातच कोपरा टीमने. पहिला धक्का लागला वलभ टीमला 10 या आकड्यावर. 31 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे सध्या तरी आपण पाहतोय. 2 चौकार नक्कीच आले होते बंडीच्या बॅटमधून. तदनंतर मात्र तो माघारी परतलाय. नवीन फलंदाज निहाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय 3ऱ्या क्रमांकावर. अमन त्याच्यासोबत आहे. अमनचं खातं उघडणं इथे प्रतीक्षित आहे. 41 धावा 6 षटकांमध्ये आपण पाहतोय. दुपारचं रखरखत ऊन. 11:55 होतात. आउटफील्ड फास्ट. खेळपट्टी अगदी टणक. हो वेगवान बॉल. भन्नाट वेग. मात्र वेग करत असताना वेगाने चेंडू टाकत असताना तुमचं दिशेवर असलेलं नियंत्रण तुम्ही गमावता कामा नये. ते गमावलं ते गोलंदाजाने. आणि बघा त्याचा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. शफल झाले होते आणि लेग स्टंप पासून भरपूर दूर जाणारा चेंडू पाहायला मिळाला तो जिनित पवार यांचा. धावफलक 1 ने पुढे सरकते. 11 धावा 1 विकेट. 1-1 for 1. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. जिनित पवार समोर डावकरे आता निहाल पाटील. यावेळेस बघा खुलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय चांगल्या पद्धतीने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे कुणाल ठाकूरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि वलभ संघ 1 गडी बाद 12 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 29 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. हे आमचं मुख्य व्यासपीठ आपण पाहताय. त्यावर आमचे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व आमचे आयोजन कमिटी आणि जीवाभैर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे शिस्त डिसिप्लिन हा सर्वोच्च असतं आणि तुम्हाला वेळेवर यावं लागेल कारण 6 षटकांचे सामने आपण कव्हर करतोय. त्यामुळे तुमचं वेळेवर येणं हे तितकंच महत्वाचं आणि अन्यथा मात्र कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागतंय. आणि त्यामुळेच ही स्पर्धा चर्चेतली कारण क्रिकेटमध्ये डिसिप्लिन आता सगळ्यात महत्वाचं आहे. खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील. 12ला 1 आहे. अजूनही 29ची गरज. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये यश कोहली बॉलिंग मार्कवर आहे. अचूकता असायला हवी, तीक्ष्णता असायला हवी, धारदारता असायला हवी गोलंदाजीमध्ये यश आणि ते विकेट पाहिजे त्याला या सामन्यामध्ये. DCC कोपरा पहिला चेंडू यावेळेस बघा चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. पॉवर प्लेचा चांगला वापर करत असताना निहाल पाटीलने मात्र इथे चौकार प्राप्त केल्या पहिल्याच बॉलवर.
त्याला उत्तमरित्या मात्र ड्राईव्ह केलं निहाल पाटीलने. 4 धावा मिळाल्या, 16 धावा धावफलकावर होत आहेत वलभ टीमच्या. यावेळेस पंचाकडे अपील आणि पंचांनी हेरलंय. LBWच्या स्वरूपात मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का लागतोय तो वलभ टीमला आणि निहाल पाटील कुठेतरी चांगल्या टच मध्ये दिसत असताना एक चौकार मारल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला होता, मात्र त्या आत्मविश्वासावर आघात केला तो गोलंदाज यश कोळीने आणि मिळाली ती विकेट. आणि आर्यन पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी यश कोळीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. डीसीसी कोबरा टीम साठी आता आपण पाहतोय पुनरागमनाची मात्र सुरुवात झाली आहे की काय, कारण 2 मोठे विकेट इथे प्राप्त झालेत. बंटी असेल आणि त्यानंतर मात्र निहाल आपल्याला पाहायला मिळाला गेल्या मैदानाच्या बाहेर. धावा ऑन पेपर जरी वाटत असल्या की सोप्या पद्धतीने पार केल्या जाऊ शकते, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर नक्कीच. अनेक उदाहरणं आपण सातत्याने पाहिलेत. मगाशी संदीप पाटील सरांनी देखील उल्लेख केला की याच क्रीडांगणावर 93 धावाही चेस झाल्यात आणि याच क्रीडांगणावर शेवटच्या 2 बॉलमध्ये एक रन देखील निघालेला नाहीये. त्यामुळे क्रिकेट कधी कोणाच्या बाजूने जाईल, कधी यू टर्न घेईल हे सांगता येत नाही. आणि 16-2 आपण पाहतोय सध्या वल्लभ संघाची धावसंख्या आहे. 41चं लक्ष आहे. सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये. डीसीसी कोबरा टीमच्या फलंदाजांना मात्र जास्त काळ तक दिला नाही आणि आता मात्र त्यांच्या विरुद्ध खेळत असताना 16-2 दोन्ही फलंदाज बॅटर नवीन आहेत. नॉन स्ट्राईकला अमन आहे, स्ट्रायकिंग एंडला प्रवीण आहे. त्यावेळेस बघा हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, गलीमध्ये बॉल चाललाय, सिंगल प्राप्त करतोय तो प्रवीण. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा धावफलकावर होत आहेत. 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्पर्धा आपण पाहताय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि मगाशीच अनाउन्समेंट करण्यात आली आयोजकांच्या वतीने. पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. 2 जानेवारी पासून त्या खरं तर 8 जानेवारी पर्यंत त्या रणसंग्रामाला सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन नियोजन. यावेळेस बघा थोडंसं बॅकफुटला ढकललं फलंदाजाला. आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेतली, बॅकफुटवर जात असताना पुश केलं या बॉलला, फक्त शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि सिंगल प्राप्त केली आहे. दोन्ही फलंदाजांनी हेरलंय की विकेट आपली गेली आहे. सुरुवातीला 2 विकेट त्या मोठे फटके मारण्याच्या नादातच गेली आहे. बंटी फ्लिक करण्याचा प्रयत्न करत होता, त्यानंतर दुसऱ्या बाजूला पूल मारण्याचा प्रयत्न केला तो निहालने आणि तिथे मात्र लेग बिफोर झाले दोघे. इथे वेगवान बॉल, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरचा वेध घेतोय, बॅटच्या वरून निघून गेलाय. म्हणजे गती आणि चेंडूचा टप्पा हे दोन्ही ओळखण्यामध्ये थोडा अपयशी पाहायला मिळाला तो फलंदाज. फक्त ब्लाइंडर पद्धतीने बॅट फिरवली ती प्रवीणने. 18-2 आहे. यश कोळीचं एक कमालीचं षटक, 5 चेंडू त्याने हाताळलेत, 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत, 1 विकेट प्राप्त केली आहे. फुल टॉस बॉल, इथे चुकी झाली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिले 5 चेंडूचं केलेलं सर्व काही गमावलंय ते शेवटच्या चेंडूवर यश कोळीच्या आलाय तो षटकार. 2 षटकांचा खेळ संपला आणि वल्लभ संघ जाऊन पोहोचलाय तो 2 गडी बाद 24च्या घरामध्ये. तर बरोबर आमचे पेंदरगावचे सन्माननीय सचिन कोपरकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1100 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर शनिकृपा कोपरा आणि VRCC उसाटणे. चला सामना संपल्या तुम्हाला मैदान इथून समोरून स्टेजच्या समोरून आतमध्ये जायचं आहे. चला समोर यायचं आपण दोन्ही टीम. सामना संपल्यानंतर लगेचच आतमध्ये जा तुम्ही, याची नोंद घ्या. नियम अगदी कडक आहेत या स्पर्धेचे. वारंवार आमचे अध्यक्ष साहेब संदीप पाटील सर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कृपया सर्वांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. 24 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा यशस्वीरित्या खरं तर चेस करण्यात आल्या आणि तदनंतर मात्र इथे आव्हान 41 धावांचं आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र आपण पाहतोय दमदार सुरुवात आहे वल्लभ टीमची. 24 धावा 12ची सरासरी गाठली आहे. आता 24 मध्ये 17 करायच्या. डीसीसी कोपरा संघ विकेट आणि विकेट इथे त्यांना पाहिजेत.
पहिला चेंडू आपण पाहतोय शफल खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे हलकीशी अपील केली गेली, पंच आमचे तटस्थ पाहायला मिळाले, नो रिॲक्शन. डीसीसी कोपरा संघ असं वाटलं त्यांना कुठेतरी एज लागली की काय, मात्र पंचांनी सांगितलं नाही. कुणाल ठाकूर आपण पाहतोय, पहिला चेंडू उत्तम पद्धतीने हाताळला, सामना करतोय अमन. 2 बॉल 1 वर खेळतोय प्रवीण. 3 बॉल 7. 23 मध्ये 17ची गरज आहे वल्लभ टीमला. लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफ वरनं वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू येतोय, मिसफील्ड झाली हलकीशी झिनीतच्या माध्यमातून, मात्र सरते शेवटी चेंडूला पकडले, मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आपण पाहतोय, थोडासा उतार चढाव आहेत क्रीडांगणावर काही पद्धतीने, काही ठिकाणी मात्र इतर बाबतीमध्ये मात्र अगदी सुरेख असं क्रीडांगण, सुरेख खेळपट्टी, सुरेख आयोजन, सुरेख नियोजन. कारण स्पर्धा आहे जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. यावेळेस बघा स्विंग अँड मिस कम्प्लिटली पाहायला मिळतोय आणि किंबहुना एज लागली आहे. पंचांनी सांगितलंय की बॅटला ब्रश होऊन हा चेंडू विकेट किपरकडे गेलाय आणि अशा पद्धतीने वल्लभ संघाला तिसरा धक्का लागत असताना अम्मन पाटील जो की सलामीला आला होता तो मात्र इथे बाद झालाय. तर नक्कीच पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते आमचे उत्कृष्ट समालोचक, ज्यांच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे समाधान भोईर यांच्या प्रेमासाठी ते व्हिजिटसाठी आज इथे आलेले आहेत असे सागर पाटील पारगाव यांचं इथे आगमन होतंय. या स्पर्धेमध्ये नक्कीच काही का होईना मी समाधान भोईर यांच्या प्रेमासाठी एक व्हिजिट देण्यासाठी आज सागर पाटील पारगाव यांचा इथे आगमन झालेलं आहे. त्या दिवशी नाईटला त्यांची काय रॉयल एंट्री आपण पाहिली मानगावला एक, आणि बरेच रील्स ती फेमस झाली होती सागर पाटील यांची. तर समाधान भोईर यांच्या प्रेमासाठी आज सागर पाटील इथे व्हिजिटसाठी आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून जिवा 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सागर. सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे सागरजी पाटील यांचं. कुणाल ठाकूर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी साकारतोय, आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 2 धावा दिल्यात, 1 विकेट, 2 डॉट बॉल. अशाच पद्धतीची गोलंदाजी डीसीसी कोपरा टीमला हवी आहे. विकेट पाहिजे आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज याच्यावर बरंच काय अवलंबून आहे आणि त्यासाठी प्रयत्न हे करणार आहेत डीसीसी कोपरा टीम. त्यामुळे स्टॉपेज लागली आहे आणि बॉल पाठीमागे, विकेट आपल्याला पाहायला मिळते प्राप्त करत असताना. आणि पुनरागमनाचा शंकनाद आणि षड्डू ठोकलाय का डीसीसी कोबरा टीमने, कारण वल्लभ टीमला लागलेला हा तब्बल 4था जबर धक्का. धावफलक आहे ते 26. अडचणी वाढल्यात का हळूहळू वल्लभ टीमच्या, कारण 4 प्रमुख फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय आपण. 26 धावा आहेत, अजून एक 15 रनची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र कुणाल ठाकूरचं काय षटक आहे, 2 धावा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष सूचना आयोजकांच्या माध्यमातून मगाशी देखील करण्यात आली आहे की पुढच्या फलंदाजाने ऑलवेज रेडी राहायला हवं, कारण तुम्हाला माहित नाही विकेट कधी पडणार आहे. त्यामुळे याही गोष्टीकडे थोडं लक्ष केंद्रित करावं. जे सागरजी पाटील यांचं आगमन आपण पाहतोय होत असताना मुख्य व्यासपीठावर सागर पाटील पारगाव, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण करूया. 26 ला 4 आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस बघा विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न, स्टिकरला चेंडू लागले आणि मैदानाला कोणताही खेळाडू नव्हता. लॉंग ऑन वरनं खेळाडू येतोय तोपर्यंत एक सिंगल मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि वल्लभ संघ जाऊन पोहोचलाय तो 4 गडी बाद. 27च्या घरामध्ये 18 चेंडूमध्ये आता 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
आता सोपी गोष्ट कोणासाठी नाहीये, मात्र येणारे चेंडूच आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आमचे मित्र समालोचक प्रवीण टेंबे सर, त्यांच्यासमवेत सागरजी पाटील आणि आमचे अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील सर यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून, आणि आमचे इतर सर्व मान्यवर आयोजन कमिटी. तब्बल 4 कॅमेऱ्यांनी ही तब्बल 7 दिवस स्पर्धा खरं तर युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्याची जबाबदारी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना देण्यात आली आहे. अनेक नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांची वाहिनी पाहायला मिळते. नक्कीच या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक नामवंत क्रीडा स्पर्धांचा घर बसल्या आनंद घ्या. मॅचसाठी आपण जातोय. 18 चेंडू 14ची गरज आहे की डीसीसी कोपरा संघ पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. त्याचा पाया रचलाय तो कुणालने, आणि आता जिनीतला मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचंय. मात्र ते करत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय डाव्या यष्टीपासून दूर जाणारा. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा एक्स्ट्रा कुठेतरी तुम्ही समोरच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मदत करतायत, दुसरं काही नाही. 13 धावांची आता गरज आहे 18 बॉलमध्ये. जिनीत पवार दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा दिल्या होत्या. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, जोरात लागलाय बॉल. रिॲक्शन सांगून जाते जिनेची, कारण तितक्याच ताकदीने हा फटका मारला होता तो फलंदाज स्वस्तिकने. सिंगल डबलने देखील विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो आपल्या संघाला हे दोन्ही फलंदाज स्वस्तिक आणि त्याच्या समवेत प्रवीण. वल्लभ संघ आपण पाहतोय 12 धावांची अजून गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. डीसीसी कोपरा संघ मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. रणनीतीमध्ये वारंवार बदलाव, फील्ड प्लेसमेंटमध्ये वारंवार बदलाव, पण भरपूर मोठा पल्ला गाठावा लागणार आहे, कारण 17 मध्ये 12 त्यांना डिफेंड करायच्यात. यावेळेस बघा फटका फसलाय आणि कॅचची संधी. डीसीसी कोपरा संघ सहजासहजी हा सामना देणार नाहीये वल्लभ टीमला, हे मात्र इथे तो दाखवत असताना गेल्या ओव्हरमध्ये आल्या 2 विकेट आणि इथे मात्र ही आपण पाहतो अजून एक विकेट. आणि वल्लभ संघाला आता मात्र धक्का लागलाय, कारण तब्बल 5वा फलंदाज म्हणजे निम्मा संघ ऑलमोस्ट मैदानाच्या बाहेर जातोय. अडचणी वाढल्यात का वल्लभ टीमच्या? मात्र टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील षटकार मारण्याची धमक आणि ती क्षमता ठेवतो. त्यामुळे अजूनही त्याबद्दल भाकीत करू करायला नाही पाहिजे आपण. मात्र तरी देखील आपण पाहतोय वल्लभ आणि कोपरा संघ भरपूर प्रयत्न करतायत. 29ला 5 आहे, 12ची गरज आहे. जिनीत पवारला यश मिळालंय. यावेळेस बघा साहिलने वेळ घेतला, चेंडूला पाहिलं, स्टिअर केलं, ते म्हणजे थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉलला नजाकत पाहायला मिळाली. क्रिकेट म्हणजे फक्त ताकद नाही तर नजाकत आहे, त्याने पुन्हा सांगितलं, आणि हा मात्र चौकार आलाय. कारण त्याने पाहिलं की ऑफ साईडला फक्त एक डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे, एक फ्लाय स्लिप आहे, बाकी सर्व क्षेत्र खुलं आहे. आणि उस्ती घेणारा चेंडू होता. यावेळेस बघा फ्रंट फुटवर आले, ड्राईव्ह केलं, पॉइंटला बॉलला ढकललं आणि सिंगल प्राप्त केली आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय ते 30 धावा धावफलका. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक सुरू आहे. 7 धावांची गरज 14 चेंडूंमध्ये येणार आहे. पुढचे दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे. एका बाजूला उसाटणे आणि त्यांच्या पीआरसीसी उसाटणे आणि शनिगृहा कोपरा. दिवसातील आजच्या 3री लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू जिनीत पवार बॉलला सोडून दिलाय आणि चांगला निर्णय फलंदाजाचा. हाही चेंडू खराब आहे. जिनीत पवारने ओव्हरची सुरुवातही वाईड बॉलनेच केली होती आणि पुन्हा एक वाईड बॉल. 2 अतिरिक्त धावा खरं तर या ठिकाणी दिल्यात जिनीत पवारने. धावसंख्या पुढे सरकते. 35 रन्स. 6 धावांची आता गरज आहे इथून जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा खराब लाईन. जिनीत पवारने आता हा 3रा व्हाईट बॉल टाकलाय ओव्हरमध्ये. आणि मात्र वल्लभ टीमच्या मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल मात्र आता सुरूच आहे. फक्त 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका येणाऱ्या 2 बॉलमध्ये सामना फिनिश करतोय. की सिंगल डबल्सवर मात्र साहिल आणि स्वस्तिक विश्वास ठेवतायत.
हे पाहावं लागेल आता. राऊंड द विकेट आले होते आणि थोडा कमी गतीने टाकला, त्याला मात्र लॉफ केलं. ते ऑन साईडला सिंगल प्राप्त केली. धावफलक पुढे सरकते. 37 रन्स. शेवटचा एक चेंडू 13 आणि 13 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 6 षटकांचे सामने करतं कौतुक करावं लागेल जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. कमी पाहायला मिळतं खरं तर खास करून डे क्रिकेटमध्ये, आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये, की 6 षटकांचे आणि सामने. खुल्या टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, तिथे हलकीशी मिसफील्ड, मात्र एकाच धावेवर मात्र समाधान व्यक्त केलं. आणि इथे बघा ओव्हर थ्रो झालाय. म्हणजे सामना ऑलरेडी सोडलाय का डीएससीसी कोपरा टीमने? कारण बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. स्फूर्ती, तो उत्साह अजिबातच पाहायला मिळाला नाही. षटकाची सांगता झाली 39ला 5 आहे आणि जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. सामन्यामध्ये काही घडत असो, सामना कुठल्याही दिशेने जात असो, मात्र तुमची स्फूर्ती, तुमचं ते पॅशन क्रिकेटचं कमी होता कामा नये. त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा एक हिरा म्हणजे विराट कोहली. सामन्याचं चित्र काही असो, त्याची एनर्जी, त्याची ती पॅशन, त्याची ती ऊर्जा, स्फूर्ती, त्याचं ते मोटिवेशन खेळाडूंसाठी तेच असतं. आणि तसंच तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तरी दाखवायला हवं. कारण एक प्रकारे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास खरं तर घालवता आणि समोरच्या संघाला या सामन्यात विजय मिळवून दिल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो पुढच्या सामन्यामध्ये खेळत असताना. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. चला सामन्याला थोडी गती प्रदान करा. तणीचा पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय आणि बॉस सीमा पार डाऊन द ग्राउंड एका टप्प्याने आणि विजय चौकार. वलभ संघाने आपण हा सामना वाहतोय, सामना जिंकलाय. स्वस्तिकच्या बॅटमधनं चौकार आलाय. खूप खूप अभिनंदन वलभ संघाचं आणि कोपरा टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण काही क्षणामध्ये अनाऊन्स करतोय. सामनावीर ठरलाय तो निहाल पाटील. 2 षटकं त्याने हाताळली, 10 धावा त्याने दिल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या आणि बॅटिंग करताना देखील 5 धावांचं योगदान दिलं. असा एक चांगला अष्टपैलू खेळाडू निहाल पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. हॅलो, चला मॅन ऑफ द मॅच आपण इथे देतोय तो निहालला. येस निहाल. तर मी विनंती करेन आमचे SS कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय परेश पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन निहालला आपण सन्मानित करायचं आहे. एक जबरदस्त खेळ आज इथे राहिला आहे तो रियांश